नमस्कार मित्र हो, आज आपण कपालभाती प्राणायाम पाहूया। कपालभाती प्राणायाम करण्यासाठी तुम्हाला कसंही तुम्ही सुखासन सिद्धासनमध्ये मी बसलो तसं किंवा पद्मासनमध्ये कसे बसू शकता। जर तुम्हाला खाली नाही बसता आलं तर तुम्ही चेअरवरती बसून पण हे प्राणायाम करू शकता। हा प्राणायाम कोणीही करू शकतात। साधारण मिनिटाला 50, 60, 70 स्ट्रोकपर्यंत मारायचे। असे साधारण 5-6 वेळा रिपिटेशन करायचे आणि तुम्ही 5 ते 10 मिनिटं जर प्राणायाम केला तर आपली ब्रीदिंग सिस्टीम चांगली होते, निगेटिव्ह विचार बाहेर पडतात, पॉझिटिव्हिटी राहते, मेंदूला आपल्याला ऑक्सिजन चांगला मिळतो आणि ओव्हरऑल हेल्थ आपली चांगली राहते, चरबी पण कमी होते, पोट पण कमी होतं। सगळ्या खूप गोष्टी तुम्ही गुगल सर्च बघितलं कपालभातीचे खूप प्राणायाम। तर अशा पद्धतीने आपण योग मुद्रेमध्ये बसा किंवा सिंपल बसा आणि ताट असं स्ट्रेट बसून फक्त श्वास बाहेर सोडायचा, जोरात श्वास ऑटोमॅटिक आत आला पाहिजे असं। हा प्राणायाम कोणीही करू शकतात, कोणत्याही वयात करू शकतात आणि जर समजा तुम्हाला थोडंसं स्पीडमध्ये करायचं असेल तर असंही करू शकता। ह्याचे खूप फायदे होतात। त्याच्यानंतर बाह्य प्राणायाम पण याच्यामध्ये करू शकतो आपण। अशा पद्धतीने पूर्ण श्वास बाहेर सोडायचा आणि पोट आत ओढून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण जर रेग्युलर प्राणायाम केला, याचं एकच आहे की नेहमी आपल्याला दररोज प्राणायाम केला पाहिजे। कमीत कमी आठवड्यातून 4 ते 5 वेळा तरी प्राणायाम केला पाहिजे, मग बघा त्याचा फायदा। सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट।